चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आजच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित झालेले सर्व ग्रामस्थ, माता भगिनी आणि माझे बालगोपाल, गेली 2 दिवस झाले आपल्या गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सुंदर अशा आयोजनासाठी आयोजक मंडळींचं खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। आज विद्यार्थी दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला, तो दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो। 2 दिवसा अगोदर प्रार्थना दिन साजरा झाला। समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज यांची पुण्यतिथी संपन्न झाली। आणि तुमच्या गावामध्ये आज हा होऊ घातलेला कार्यक्रम, याही अगोदर आपल्या गावामध्ये आलो, बोलण्याची संधी मिळाली, परंतु आता आयोजकांनी सक्त ताकीद दिलेली आहे की थोडक्यात मार्गदर्शन आपण करावं। आज या ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी होऊ घातलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये जीवन जगत असताना हे युग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये अनेक स्पर्धा माणसाला द्याव्या लागतात। म्हणजे या अनेक स्पर्धातून जावं लागतं, कारण येणारा काळ कठीण आहे आणि या कठीण काळासाठी आपल्या समोर एक दालन खुलं करून देण्यात आलेलं आहे आणि ते दालन म्हणजे ग्रामगीता। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ग्रामगीतेच्या माध्यमातून उद्याचा भावी नागरिक कसा बनला पाहिजे याचं सर्व तत्वज्ञान त्या ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संस्कार, श्रमप्रतिष्ठा, जीवन शिक्षण असे अध्याय त्या ग्रामगीतेमध्ये टाकलेले आहेत। आज संस्कार दिसत नाही, कारण संस्कार लुप्त होत चाललेले आहेत आणि म्हणून आज संस्काराची गरज आहे। आणि ते संस्कार जर कुठे मिळत असेल तर पहिलं संस्काराचं केंद्र आहे शाळा आणि दुसरं जर केंद्र असेल तर ती ग्रामगीता। ग्रामगीतेशिवाय संस्कार आपल्याला मिळू शकणार नाही। शाळेमध्ये संस्कार मिळतात, शाळेमध्ये आपण विद्या ग्रहण करतो, ज्ञान प्राप्त करतो, परंतु त्या ज्ञानाचं उपयोजन जोपर्यंत होणार नाही, ज्ञान आपल्या उपयोगात जोपर्यंत येणार नाही
तोपर्यंत आपल्याला प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग नाही. ते आपल्यासाठी काही कामाचं नाही. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संस्कार साधना, कारण जीवनामध्ये जेव्हा आपण अनेक पायऱ्यांवर प्रवेश करतो, जीवनाच्या या अनेक वळणावर आपण जेव्हा जातो, तेव्हा जीवनाच्या वळणावर जात असताना आपल्याकडे पुंजी असणं गरजेचं आहे. आणि ती पुंजी जर आपल्याकडे नसेल ज्ञानाची, तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. आज अनेक स्पर्धा तुमच्या इथे घेतल्या, अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला, अनेक विद्यार्थी सहभागी झाले. काहींना बक्षिसं मिळाली असतील, झालं नाही म्हणून खचून जाऊ नये. कारण प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केल्याने वाळू सुद्धा रगडली ना, तर त्यातूनही तेल निघायला वेळ लागणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे शिक्षण असून चालणार नाही. शिक्षणासोबत आपल्याकडे संस्कार असले पाहिजे, आपल्याकडे श्रम करण्याची शक्ती असली पाहिजे. आणि हे तिन्ही योग जर सांगितले असेल, तर ते कोणी सांगितले? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले. आणि म्हणून या श्रमास प्रतिष्ठा मिळो, असं म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आमचं गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे, यासाठी ग्रामगीता. आणि या ग्रामगीतेच्या माध्यमातून गावाचं उन्नतीकरण. आज अनेक खेड्यांमध्ये आपण जातो आहे, अनेक खेड्यांमध्ये बघतो आहे आपण. आणि बघत असताना आपल्याला असं दिसून येतं की अनेक गावं आधी स्वयंपूर्ण होताना आपल्याला दिसतात. महाराजांनी ग्रामगीता तेव्हा लिहिली, पण त्याचं उपयोजन आता होताना आपल्याला दिसत आहे. कारण अनेक खेड्यांमध्ये आज सुधारणा होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी दरवर्षी तुमच्या गावामध्ये हा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आपल्या घरामध्ये संस्कार असले पाहिजे. आई वडिलांनी ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात आणि ते आपलं अनुकरण करत असतात. आई वडिलांचं अनुकरण मुलं करतात. आणि आई वडिलांनी सुद्धा ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे की आपल्या मुलांसमोर आपण कोणती गोष्ट करावी आणि कोणती करू नये. काय चांगलं काय वाईट हे त्यांना समजून सांगता आलं पाहिजे प्रत्येक आई वडिलांना. आणि हे जर प्रत्येक घरामध्ये जर झालं तर ग्रामगीता फळाला आली असं म्हणायला हरकत नाही. कारण आम्ही दररोज प्रार्थना करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्म समभाव आम्हाला शिकवला. कोणातही आपसात भेद करू नये, द्वेष करू नये. सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय, समाज सुधारणेचे देवालय, सामुदायिक प्रार्थना, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि तुम्ही या प्रार्थनेत एकत्रित येता, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही संस्कारित आहात, तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, गुणी बालका आहात. आणि म्हणून कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. काम कुठलंही असो, छोटं असेल मोठं असेल,
त्याला अवेरू नका, पण कामाच्या कमी जास्ततेवरून किंवा मोठेपणावरून किंवा लहानपणावरून आपली गुणवत्ता दिसत नाही, तर ती गुणवत्ता दिसते आपल्या प्रामाणिकपणातून. तुम्ही किती प्रामाणिकपणे एखादं काम करता त्यातून आपल्याला मोठं होता येतं. आणि असेच आपण मोठे व्हा हा संदेश या ठिकाणी या माध्यमातून तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बक्षीस मिळालं असेल त्यांचं कौतुक करतो, खूप खूप कौतुक करतो. म्हणजे मिळेल, ज्यांना बक्षीस मिळेल ते तयार आहे, डाटा तयार झालेला आहे. आणि ज्यांना बक्षीस त्यामध्ये मिळेल त्यांचं खूप खूप कौतुक. पण ज्यांना बक्षीस मिळालं नाही म्हणून त्यांनी खचून जाऊ नका. सतत प्रयत्नरत राहा आणि प्रयत्न करत राहा, कारण आपण ज्ञानाचे उपासक आहोत. ज्ञान ग्रहण करण्याचं काम आपलं आहे. विद्यार्थी म्हणतात आपल्याला. विद्यार्थी म्हणजे अनेक शिक्षण, अनेक ज्ञान जाणून घेण्याची इच्छा असणारा विद्यार्थी. ते कोणतंही ज्ञान असो, आमच्या शेतीतलं असो, आमच्या शाळेतलं असो, एखाद्या कलेतलं असो. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलेला, एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला. ही कला आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या कलेची जोपासना आपण करावी, एवढी शुभेच्छा मी या प्रसंगी देऊ इच्छितो. आयोजकांनी या ठिकाणी बोलावलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्या शब्दांना, लांबलेल्या शब्दांना विराम देतो. जय गुरुदेव. धन्यवाद भास्कर दादा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला खूप सारी बक्षिसं द्यायची आहेत आणि पाहुणे मंडळींना बाहेर पण जायचं आहे. म्हणजे बाहेर म्हणजे त्याच्या घरी घरी जायचं आपल्या स्वतःच्या. नाही तर तुम्ही म्हणाल बाहेर म्हणजे आता ही इथून अजून कुठं बाहेर जाते काय मंडळातले लोक काही सांगता येत नाही ना, एकाच कार्यक्रम थोडी राहायचे. कारण जिल्हा सेवाधिकारी आहे, तालुका सेवाधिकारी आहे, दोघे जोडीनच बसले आहे. आता जिल्हाही द्यायचाच आहे, तालुकाही द्यायचाच आहे, त्याच्यामुळे कुठं जाते कुठं नाही. पण आपल्याला तर त्याला वेळेवर सोडा लागेल ना, आपल्या घरी आले. तर आपण लगेच सर्वप्रथम शौर्य पुरस्काराकडून किंवा शिक्षण मदत म्हणून एक जो पुरस्कार सुरू केला होता, तो सुरू केला विशाल पंडितरावजी चौधरी यांनी. आणि तो त्या मुलाने म्हणजे नातू आहे तो त्यांचा, स्वर्गीय गुलाबरावजी माधवरावजी चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1001 रुपये मागच्या वर्षीपासून आपण एक मदत म्हणून किंवा एक शौर्य पुरस्कार पुढल्याही वर्षी हा राहणारच आहे. आता हे पुरस्कार देण्याच्या मागचा उद्देश हा आहे की एखादा मुलगा किंवा मुलगी विज्ञानामध्ये, गणितामध्ये किंवा शिक्षणामध्ये पुढे जात असेल तर त्याला एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक मदत होईल. दुसरं असं की शौर्य ज्याला म्हणतो आपण की एखादा पीडित कुणी असेल त्याला मदत केलेली असेल आणि ती मदत जर त्या विद्यार्थिनीने केली असेल तर त्याच्यासाठी हा शौर्य पुरस्कार आहे. पण हा पुरस्कार वय वर्ष 25च्या खालील आहे, म्हणजे त्याच्या वरच्या लोकांसाठी नाही. नाही मान्य आहे, परंतु काय आहे ना की ते घडणारे आमच्या प्रार्थनेमधून घडणाऱ्यापासून तर 25 वर्षापर्यंत आपल्याला तोफखाना तयार करायचा आहे ना. एक वेळा तोफखाना तयार झाला का मग तालुका सेवाधिकारी आणि जिल्हा सेवाधिकारी यांच्याकडे सोपून द्यायचं. तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार जातोय महीन सय्यद इरफानी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तिला सोबतच महाराजांचं साहित्य एक मिळणार आहे, ते मेरी जीवन यात्रा आणि सोबतच एक वृक्ष सुद्धा. तर मी प्रभाकर दादांना विनंती करतो की हा पुरस्कार तिला देण्यात.
इकडे माझा फोटो निघाला पाहिजे इकडे बघा. हे जे वृक्ष आहे हे मनोज पराते नावाचा मुलगा जो माझ्या सोबत 5व्या वर्गापर्यंत फारसवाडा गावामध्ये शिकला त्याच्याकडून दिले जातात. ती जी पुस्तक आहे ते माझ्याकडून दिलं जातं आणि तो जो पुरस्कार मिळाला तो विशाल पंडितराव चौधरी यांच्याकडून. मी तारेश दादांना विनंती करतो की पुढील पुरस्कार द्यावा. 10वी मध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे आणि तो पुरस्कार आहे स्वर्गीय श्री केशवरावजी लक्ष्मणरावजी सरोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माझंच नाव आहे श्री गजानन दशरथराव सरोदे यांच्याकडून कार्तिकी विलासराव गंधे. जर कार्तिकीचे वडील आले असतील तर दोघांनी यावं. एक पुस्तक, 1001 रुपयाचं पारितोषिक आणि एक वृक्ष. नसले तर प्रभाकर दादाकडून घेऊन घ्यायचे. तुम्ही हात लावा ना. बाई तू कॅमेऱ्याच्या पुढे येऊन राहिली, कॅमेऱ्याच्या मागे हो. हा कॅमेरा हा इकडे मागे 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 हो. मागे हो. त्यानंतर निकम सरांना मी विनंती करतो की पुढील पुरस्कार द्यावा. 10वी मध्ये द्वितीय पारितोषिक मिळाला आहे स्नेहा आशिष वानखडे हिला आणि हा पुरस्कार आहे स्वर्गीय श्री दशरथरावजी लक्ष्मणरावजी सरोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री गजानन दशरथराव सरोदे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये, एक सोबत पुस्तक आणि एक वृक्ष सुद्धा. मला वाटतंय महाप्रसाद जेवलं घेतला नाही वाटते सगळ्यांनी. टाळ्या काय तुझी बोला बोला आशिष उभा राहा. हा पुरस्कार तुझा सुद्धा आहे मित्रा, कारण तू मेहनत घेतली म्हणून ती दुसरी आली. एक फोटो घ्या. फिफ्टी मध्ये करा. आता भाषण स्पर्धेकरता एकूण 10 बक्षीस आहे. 22 मुलं मुली होते, म्हणजे काय झालं की 12 लोकांना नाही मिळणार, पण पुढल्या वर्षी मिळेल आहे ना. आणि आपण भाषण स्पर्धेच्या प्रोत्साहनपर बक्षिसापासून सुरुवात करूया. प्रोत्साहनपर बक्षिसामध्ये स्वर्गीय दादाजी नर्मदाबाई जयनारायणजी मालपाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री प्रवीण गोपालजी मालपाणी यांच्याकडून पहिलं प्रोत्साहनपर बक्षीस मिळालंय. ते गार्गी सुरेंद्र इंदुरकर. गार्गी आहे नाही बर आहे का? अरे त्यानंतर दुसरं प्रोत्साहनपर बक्षीस आहे वेदिका प्रमोद कोठे. 51 रुपयाचं पारितोषिक, एक पुस्तक आणि हे देतील आपले तारेश भाऊ गोडके. आता तारेश भाऊ गोडके हे द्या 5 बक्षीस. जे तारेश भाऊच्या हातात देते. नाही तर दानपेटीत टाकून देऊ.
प्रियांश किशोर लकडे हा मुलगा तर नसेल, हे बक्षीस आष्टीचा मुलगा होता, त्याला पण प्रोत्साहनपर बक्षीस मिळालेलं आहे. नाही, आम्हीच देऊन देऊ. त्यानंतर आलोक मंगेश पराडे. आलोक मंगेश पराडे नाही. भाषण स्पर्धेमधलं 5वं बक्षीस. त्यानंतर चतुर्थ बक्षीस आहे 201 रुपया स्वर्गीय शंकररावजी नागोरावजी खंडाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ रंजना नरजी उईके खंडाते आरवी यांच्याकडून नंदिनी नानाजी खंडार. तारेश भाई एक वृक्ष. नानाभाऊ खंडार आहे इथं या. ज्यांचे नाव अनाऊन्स झाले आहे ते जर आजूबाजूला कुठे असतील तर त्यांनी यावं. शेवटी मिळेल आता हे बक्षीस. त्यानंतर तृतीय बक्षीस 301 रुपये स्वर्गीय सौ रुक्माबाई रामकृष्णजी दापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री मनोज रामकृष्णजी दापूरकर नागपूर यांच्याकडून श्रावणी संजय खांडपासोड. तिसरं बक्षीस मिळालंय एक पुस्तक, एक वृक्ष आणि 301 रुपये. त्यानंतर द्वितीय बक्षीस आहे 401 रुपये स्वर्गीय श्री शांभाऊजी हरिभाऊजी सिरसाट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. प्रदीप सिरसाट आहे का आजूबाजूला? असतील तर लवकरात लवकर या. श्री महेश शांभाऊजी सिरसाट पुणे यांच्याकडून यशस्वी उत्तमरावजी नांदे. प्रदीप सिरसाट तारेश भाऊच्या सोबत बाजूला उभे राहा आणि यशस्वीला हे बक्षीस द्या. यशस्वी आले थांबा आता. प्रथम पारितोषिक आहे 501 रुपये स्वर्गीय श्री रामदासजी जयकृष्णजी खंडार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ वृंदा विजयराव मसने खंडार वर्धा यांच्याकडून ऋतिका विठ्ठल नांदे आहे. ऋतिका एक पुस्तक आता तोगुल देणार. धन्यवाद तारेश भाई. पाय नाही दुखले पाहिजे ना. कसं आहे घरी पण पोहोचवायचं आहे माणसाला, त्यामुळे पाय नाही दुखले पाहिजे ना. त्यानंतर भाषण स्पर्धेनंतर आता रांगोळी स्पर्धेकडे वळूया. पहिल्यांदा सुरुवात प्रोत्साहनपर बक्षिसांपासून करू. सौ निलिमाताई गजानन शिरभाते आहेत का? नाही. त्यानंतर शीतल मंगेश पराडे ही पण नसेलच. शीतल पण नाही. पूनम अरुणजी खेडकर आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये हिला द्वितीय पारितोषिक मिळालंय आणि मी विनंती करतो प्रभाकररावजीला की हिला एक पुस्तक, रोख रक्कम 401 रुपये स्वर्गीय श्री रामजी श्रीपती नगराडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ किरण कृष्णाजी ढोबळे नगराडे सेवाग्राम यांच्याकडून. त्यानंतर भारती श्रीधर खोपे आहे का? भारतीताई श्रीधर खोपे. अरुण भाऊ आहे ना? अरे त्यानंतर सौ सुचिता सुरेंद्रजी गायकवाड आहे. नाही, मी बक्षीस डिक्लेअर करून देतो. भारतीताईला तृतीय बक्षीस मिळालं. रोख रक्कम 301 रुपये स्वर्गीय चिरंजीव अनंत रवींद्रजी काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
श्री रवींद्र वासुदेवरावजी काकडे भारसवाडा यांच्याकडून सौ भारती श्रीधरजी खोपे यांना. चतुर्थ बक्षीस रांगोळीचं 201 रुपये स्वर्गीय श्री दत्तात्रयजी शंकररावजी ढोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सविता गजाननजी वानखडे ढोरे मार्डे यांच्याकडून सौ सुचिता सुरेंद्रजी गायकवाड. अच्छा, भारतीताईचे वडील आहेत, त्यांना देऊन देऊया. तर मी निगोट मॅडम यांना विनंती करतो की हे बक्षीस भारतीताई यांच्या वडिलांना द्यावं. आले का? दोन तीन आहेत, आम्हाला एकत्रच देऊ आपण. सौ मिनलताई भागवतजी खंडार आहे नाही, यांना रांगोळी स्पर्धेमध्ये 5वं बक्षीस मिळालं. 101 रुपये रोख रक्कम स्वर्गीय श्री अंबाताजी जयकृष्णजी खंडार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ भारती विलासराव वाघ खंडार साऊर यांच्याकडून. त्यानंतर कल्याणी ज्ञानेश्वर ढोणे नाही, यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळालं. 51 रुपये रोख स्वर्गीय दादाजी जयनारायणजी सीतारामजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री प्रवीण गोपालदासजी मालपाणी यांच्याकडून. मानसी हरिहर हेमाडे आहे. बरं, हिला एक रोख रक्कम 51 स्वर्गीय दादाजी जयनारायणजी सीतारामजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री प्रवीण गोपाल दासजी मालपाणी यांच्याकडून रोख रक्कम 51, एक पुस्तक आणि एक वृक्ष. मी सावरकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार द्या. सावडीकर दिनात आहे. थांबा थांबा थांबा. आता शेवट अर्पिता अनिल खरोडे आहे. बस 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 तिथंच. तिला रांगोळी स्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर बक्षीस मिळालंय. रोख रक्कम 51 रुपये. मी संजीवभाऊजी गांडोडे यांना विनंती करतो की हे बक्षीस त्यांनी तिला द्यावं. दादाजी जयनारायणजी सीतारामजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री प्रवीणजी गोपालदासजी मालपाणी यांच्याकडून अर्पिता अनिल खरोडे एक पुस्तक, एक रोख रक्कम 51 आणि वृक्ष. परी उमेश शिंदे आहे. बसतील ते पुस्तक सरळ करा सर. टाळ्या टाळ्या. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर बक्षीस रोख रक्कम 51 रुपये स्वर्गीय दादाजी जयनारायणजी सीतारामजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री प्रवीण गोपालदासजी मालपाणी यांच्याकडून. परी उमेश शिंदेला मी जनार्दन दादांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस तिला द्यावं. थोडं इकडे सर दा. त्यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये एक प्रोत्साहनपर बक्षीस जे राहिलं होतं द्यायचं, जे आले आहेत आता. रोख रक्कम 51 रुपये स्वर्गीय दादाजी जयनारायणजी सीतारामजी मालपाणी यांच्याकडून यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री प्रवीणजी गोपालदासजी मालपाणी यांच्याकडून. कल्याणी ज्ञानेश्वर ढोणे. मी निगोट मॅडमला विनंती करतो की बक्षीस तिला द्या. आराध्या आली का? हा.
आराध्याला भाषण स्पर्धेमध्ये 5वं बक्षीस मिळालंय. तर मी श्रीकृष्णरावजी देसाई यांना विनंती करतो की 101 रुपयाचं रोख रक्कम अंबादासजी जयकृष्णजी खंडार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सौ भारती विलासराव वाघ खंडार साऊर यांच्याकडून आराध्य मंगेश पराडेला बक्षीस आहे. प्रतिभाऊ डवडी हे बक्षीस द्या. आराध्य मंगेश पराडे. आलोक आलाय का? धन्यवाद प्रतिभाऊ. त्यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस भाषण स्पर्धेमध्ये रोख रक्कम 51 रुपये स्वर्गीय दादाजी नर्मदाबाई जयनारायणजी मालपाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री प्रवीण गोपालदासजी मालपाणी यांच्याकडून आलोक मंगेश पराडेला. मी अरुणभाऊ खेळकर यांना विनंती करतो की आलोकला हे बक्षीस द्यावं. हे नाही देणार आहे. कोण देणार आहे बक्षीस? हे माग आहे माग. तुम्ही तो असं मी निगोड मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिक द्यावं. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 501 रुपये रोख रक्कम स्वर्गीय श्री लालजी गुलाबरावजी गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माननीय श्री हर्षद लालजी गायकवाड यांच्याकडून हल्लीमखान नागपूरला राहतात शीतल मंगेश पराडे. तर त्यांच्या सासूबाई इथं आहे, तर त्यांनी हे बक्षीस घ्यावं. घ्या ना तुम्ही आता. आणखी कोणी आलाय का? मी नावं घेतलेल्यांपैकी प्रियांश नसेलच, आर्यन गजानन ढोणे, गार्गी सुरेंद्र इंदुरकर, यशस्वी उत्तमराव नागणे. आलाय ना एकदम गीता शिरसाट आली ना. विनर भागवत खंडार, सुचिता सुरेंद्रजी गायकवाड, निलिमा गजानन शिरभाते आहे का? हे कोणीच नाही आलं त्या. ठीक आहे. करतो दादा. तर आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथेच संपलाय, पण त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम आहे तो म्हणजे आपल्या इथे चिंतन केलं. ज्यांनी बक्षीस तुम्हाला दिलं त्यांनाही थोडस काहीतरी एक बक्षीस द्यायला पाहिजे, कारण खाली हात पाठवायचं नसते ना पाहुण्यांना. तिकीटचे पैसे नरेश गोडकेकडून मीच घेऊन घेईन. तर मी सुधाकररावजी मेने यांना विनंती करतो. सुधाकररावजी मेने यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री प्रभाकर दादांना एक वृक्ष आणि एक दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करावा. कारण दोन्ही व्यक्ती समवयस्क असल्या कारणामुळे कसं आहे की समवयस्क व्यक्तीने समवयस्क व्यक्तीचा केलेला बरा. कारण पाकिट नाही आहे, पाकिट मी तुमच्याकडूनच घेणार आहे. नाही दुपट्टा एक सेट टाका. एक सेकंड. हां बरं. मामा थोडं मामा पुढे या तुम्ही. हां त्यानंतर गुरुदेव सेवक कसे असावेत ना, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे गजाननजी खंडार.
आणि मी त्यांना विनंती करतो की तारेशभाऊ ओळखीला एक दुपट्टा, आणि त्यांच्या मागील वर्षी एक इच्छा राहून गेली होती की त्यांना संत तुकारामांची प्रतिमा मिळाली नव्हती, कारण आमची ती फुटली होती, तर ती परत आलेली आहे देहूवरून. तर त्यांना एक वृक्ष आणि एक दुपट्टा, तर हे गजाननजी खंडार देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आधी आधी दुपट्टा देता. अरे 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 गळ्यात टाकणार. हा, तो पुढे ठेवा झाडाच्या. त्यानंतर दीपकरावजी वडे यांना मी विनंती करतो की त्यांनी भास्करजी निकम यांना एक वृक्ष आणि दुपट्टा देऊन सत्कार करावा, कारण त्यांनी अमूल्य असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांना जे धडे द्यायला पाहिजे ते कसे घ्यायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं, तर त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या तिन्ही मान्यवरांना पुस्तकं काय दिले नाही माहित आहे का? कारण यांच्याजवळ पुस्तकांचा भांडार आहे. हेच आपल्या वाणीतून सगळी पुस्तकं सांगत असतात. मी तिघांनाही विनंती करेल की तुम्हाला जी वृक्ष मिळाली आणि ते खाली बसा, कार्यक्रम संपलेला नाही. त्यानंतर दीपक भाऊ मुकवाने जिथं कुठं असतील त्यांनी आतमध्ये येण्याची कृपा करावी. दीपक भाऊ मुकवाने जिथं कुठं असतील. पटला गाडी घेऊन गेले. दीपक भाऊ मुकवाने येईपर्यंत आले का? या. काय झालं? भोगा बाजूला राहिला ना, उभे राहतील. मी अरुण भाऊ यांना विनंती करतो की त्यांना पुस्तक आणि वृक्ष द्यावं, कारण जेव्हाही हा कार्यक्रम असतो दीपक भाऊचं खूप मोठं योगदान असतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आमचा आवाज गावातल्या प्रत्येक घरामध्ये जर पोहोचत असेल ना तर त्याला ही व्यक्ती जबाबदार आहे, आणि पोहोचत नसेल तरी हीच व्यक्ती जबाबदार आहे. त्याच्यामुळं दोन्ही इकडून हीच व्यक्ती जबाबदार आहे. आता तुम्ही ठरवायचं की आम्ही त्यांना एक वृक्ष देतोय आणि एक पुस्तक देतोय, आणि याचा अर्थ हे की त्यांनी खरोखर खूप आनंदाने आमच्या सोबत कार्य करतात, म्हणून त्यांचा हा सत्कार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर माझ्या शिक्षिका म्हणा किंवा ज्यांनी मला घडवलं आणि आता त्या रिटायर झाल्या, त्याच्यामुळे मी त्यांना बोलू शकतो की त्या माझ्या बहिणी सुद्धा आहेत, अशा निगोट मॅडम यांना एक वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी नानाभाऊ खंडार यांना विनंती करतो. त्यानंतर श्रीकृष्णरावजी देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी सावडीकर वहिनी मॅडम म्हणण्यापेक्षा आमच्या वहिनी आहेत त्या, आणि खरोखर त्या सुनबाई आमच्या, त्याच्यामुळे त्यांनाही एक वृक्ष देऊन त्या दरवर्षी ते कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात, तर त्यांना एक वृक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांचा सत्कार करावा. कारण वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे असं जे म्हणतात ना तेच खरं, आणि म्हणूनच आम्ही वृक्ष वाटपाचं काम मनोजजी पराचे यांच्या मार्फत करतो. ते पैसे देतात ही वृक्षांना, आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथपर्यंत ते वृक्ष देऊ शकतो. आता सर्वात शेवटी म्हणजे कार्यक्रमाचा समारोप.
आणि तो म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वात पहिल्यांदा तर तुमच्या सगळ्या चिमुकल्यांचे आभार की तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा, कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला नसता तर या कार्यक्रमाची शोभा वाढली नसती. म्हणून तुमचे सर्वांचे आभार, दोन्ही स्पर्धकांचे आभार. तसेच या प्रार्थनेमध्ये जे रोज नित्य नेमाने येतात, नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी असं जे म्हणतात ना, नित्य नेमाने जे या इथे प्रार्थनेमध्ये येतात त्या सगळ्यांचे सुद्धा आभार. आणि खास करून आमचे जे सुधाकर दादा ज्यांच्यापासून मीही खूप काही शिकलो, त्यांचे सुद्धा आभार की त्यांनी मुलं खूप घडवली इथं. आणि आमचे जनार्दन दादा यांचे आभार मानायला पाहिजे, कारण हा परिसर जो स्वच्छ राहतो ना ते जनार्दन दादामुळे. ही जी झाडं दिसतात ना हिरवळ, ती या जनार्दन दादांमुळे. तसेच मी सगळ्यांची नावं घेणार नाही, पण काही ठराविक व्यक्ती असतात ज्यांची नावं घेतली पाहिजे. की एक जसं आपण साऊंड सिस्टम म्हटलं, आज सकाळी जो पालखी सोहळा झाला, या पालखी सोहळ्यामध्ये जितकी काही भजनी मंडळी बाहेर गावावरून आली होती त्या सगळ्यांचे आभार आहेत, कारण त्यांनी या पालखी सोहळ्याला एक वेगळं स्वरूप दिलं. तसेच या पालखी सोहळ्यामध्ये जे जे गावकरी सहभागी होते, कारण सगळ्यांनी भारसवाडा हे ग्राम सुंदररित्या सजवलं होतं. आणि आमची एक चूक झाली होती की आम्ही प्रदर्शनीचा मार्ग सांगण्यास रात्री विसरलो होतो, तरीही सुद्धा एवढंच सांगितलं की नेहमीप्रमाणे, आणि नेहमीच प्रमाणे ते घडलं. आणि प्रत्येक मार्ग हा व्यवस्थित सुसज्ज होता, फोटो लागलेली होते. आणि हेच खरं महाराजांचं म्हणतात ना की भाग्य कुणाला लाभ यायचे. आपलं भाग्य थोर आहे की आपण महाराजांचा 57वा पुण्यस्मरण सोहळा साजरा करतोय, महोत्सव साजरा करतोय. आणि त्याचमुळं तुमच्या सगळ्यांचे आभार, सगळ्या वर्गणी दात्यांचे आभार ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपे देणगी दिली, रुपयाने असो श्रमाने असो. कारण धन दिया और मन दिया, जो बचकुचा था, जो हमारे पास बचा था वो भी नहीं दिया. असंही ज्यांची काही असतात, काही श्रम देतात, काही पैसा देतात, काही धान्य देतात, त्या सगळ्यांचे आभार. या कार्यक्रमाला सुरुवातीपासून जेव्हापासून आपण एकत्र येतो, कारण आजपासून पुढच्या वर्षीचा कार्यक्रम 365 दिवसांचा, कारण तिथीवर कार्यक्रम आहे आपल्या इथचा, त्याच्यामुळे 364 दिवस आपल्याकडे असतात. आणि या 2 दिवसाची जी काही आपली जमापुंजी आहे हे 363 दिवस आपल्याला घेऊन आपल्या सोबत राहायचंय आणि ते जगायचं आहे. आणि तुमच्यासारखे बाल गोपाल आपल्याला एकत्रित करायचे आहेत. आणि हा जो राष्ट्रसंतांनी दिलेला संदेश आहे तो घेऊन जायचा आहे. मला भारसवाडा ग्रामीयांचे सर्वांचे ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने इथे श्रमाने असो धनाने असो कशानेही असो सहकार्य केलं, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय गुरु. यानंतर भजन आहे श्री गुरुदेव भजनी मंडळ भारसवाडा यांचं. तसा जवळपास वेळ झालाच आहे.